नमो नमः. इयत्ता 9वी संपूर्ण संस्कृतम आमोदः. प्रथमः पाठः सुष्ठु गृहीतः चौरः. विद्यार्थी मित्र हो, या पाठातून आपल्याला वीरबलाच्या चातुर्याची कथा अभ्यासायची आहे. कथा अतिशय छोटी आहे, सोपी आहे. यातून वीरबलाने आपल्या बुद्धिचातुर्याने चोर कसा पकडला ते या पाठातून दाखवून दिलेले आहे. सुरुवातीला आपण अर्थ पाहूयात आणि मग या परिच्छेदामध्ये आलेले महत्त्वाचे घटक आपण अभ्यासूया. सुष्ठू म्हणजे छान किंवा चांगल्या रीतीने, गृहीतः म्हणजे पकडला, चौरः म्हणजे चोर, चोर चांगल्या रीतीने पकडला. देवदत्तः नाम कोपी धनिकः आसीत. देवदत्त नावाचा कोणी एक धनिक होता, म्हणजे श्रीमंत होता. आता याच्यावरती एक वाक्येनं उत्तरत वगैरे सारखे छोटे छोटे प्रश्न आपल्याला तयार करता येतील. उदाहरणार्थ, देवदत्तः कः आसीत? उत्तर, देवदत्तः कोपी धनिकः आसीत. हाच प्रश्न उलट करता येईल. धनिकः कः आसीत? धनिकः देवदत्तः आसीत असं उत्तर आपल्याला सांगता येईल. देवदत्त नावाचा कोणी एक श्रीमंत होता. पाठाचं भाषांतरसुद्धा लक्षात ठेवा, कारण कोणत्याही एका पाठाचा उतारा आपल्याला भाषांतरासाठी मराठीतून अनुवाद करण्यासाठी म्हणून येऊ शकतो. त्यामुळे त्याचा अर्थही लक्षात ठेवत चला. एकदा तस्य धनस्यूतः लुप्तः. एकदा त्याची पैशाची पिशवी किंवा थैली लुप्तः हरवली. धनस्यूतः म्हणजे पैशाची पिशवी किंवा थैली अशा अर्थाने, की एकदा त्याची पैशाची पिशवी हरवली. आता यावरही प्रश्न तयार करता येईल. कस्य धनस्यूतः लुप्तः. आता इथं तस्य दिले म्हणून तस्य उत्तर लिहून चालणार नाही. तस्यच्या जागी आपल्याला देवदत्तस्य अशा प्रकारे तिथं शब्द लिहावा लागेल आणि मग आपलं उत्तर पूर्ण करावं लागेल. म्हणजे आपलं उत्तर येईल देवदत्तस्य धनस्यूतः लुप्तः. प्रश्न निर्माण कसे करायचे तोही भाग लक्षात ठेवा, कारण आपल्याला प्रश्न निर्माणम कुरुत यासारखे प्रश्न देखील अभ्यासासाठी आहेत. तस्य गृहे षड भृत्याः आसन. भृत्य म्हणजे सेवक. त्याच्या घरी 6 सेवक होते. आता याच्यावरही प्रश्न तयार करता येईल. देवदत्तस्य गृहे कति भृत्याः आसन. उत्तर, देवदत्तस्य गृहे षड भृत्याः आसन. हाच प्रश्न आणखीन वेगळ्या प्रकाराने करता येईल. कस्य गृहे षडभृत्याः आसन. उत्तर, देवदत्तस्य गृहे षडभृत्याः आसन. तेषु एव एकः चौरः स्यात् इति तस्य मतम. त्यापैकीच कोणी एक चोर असेल असे त्याचे मत होते. आता यावरही प्रश्न तयार करता येईल. षट्सु भृत्येषु एव चौरः स्यात् इति कस्य मतम. उत्तर, षट्सु भृत्येषु एव एकः चौरः स्यात् इति देवदत्तस्य मतम. हाच प्रश्न उलट पद्धतीने पण विचारता येईल. देवदत्तस्य किम मतम आसीत. त्याच्यावर उत्तर लिहायचं षट्सु भृत्येषु एकः एव चौरः स्यात् इति देवदत्तस्य मतम आसीत. म्हणजे त्या 6 आपल्या सेवकांपैकीच कोणीतरी एक चोर असेल. स्यात भविष्यकालीन रचना आहे, त्याला विधिलिंग लकार असं म्हणतात.
की कोणीतरी या 6 सेवकांपैकीच एक चोर असेल असे त्याचे मत होते. चौरम ग्रहीतुम सह वीरबलम सहाय्यम अयाचत. चोराला पकडण्यासाठी तो वीरबलाला सहाय्य मागतो. म्हणजे देवदत्त चोर शोधण्यासाठी, चोराला पकडण्यासाठी वीरबलाकडे मदतीची तो याचना करतोय, त्याला तो मदत मागतोय. आता यातही प्रश्न तयार करता येईल. चौरम ग्रहीतुम देवदत्तः कम सहाय्यम अयाचत. आता कमच्या जागी उत्तर लिहायचं वीरबलम. चौरम ग्रहीतुम देवदत्तः वीरबलम सहाय्यम अयाचत. की तो वीरबलाकडे मदत मागतोय. वीरबला हा अवदत. वीरबल म्हणतो, मित्र, अरे मित्रा, अद्य सायंकाले, आज संध्याकाळी, तव सर्वान भृत्यान मम गृहम प्रेषय इति. आज संध्याकाळी तुझ्या सर्व सेवकांना माझ्या घरी पाठव. म्हणजे अशा प्रकारानं देवदत्ताच्या घरी जी चोरी झालेली आहे त्या चोरीचा शोध लावण्यासाठी म्हणूनच वीरबल त्या सर्व 6ही सेवकांना संध्याकाळी आपल्या घरी पाठव असं म्हणून तो देवदत्ताला सांगतो आहे. आता या परिच्छेदामध्ये आलेला महत्त्वाचा भाग आपण अभ्यासूयात. आपलं पुस्तकही समोर ठेवा आणि लेखन साहित्य जवळ ठेवा आणि योग्य तो भाग जो आहे तो आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा. पुस्तकात पाहून संधी, समास, समानार्थी, विरुद्धार्थी अशा शब्दांचा भागही अभ्यासत चला. आता या परिच्छेदामध्ये एकच संधी विग्रह आलेला आहे. कोपी, कहा अधिक अपि. काही महत्त्वाचे समानार्थक शब्द पहा. चौरः, स्तेनः, तस्करः, पाटच्चरः, मोषकः. धनिकः, धनवान, श्रीमान, धनाढ्यः. भृत्यः, सेवकः, दासः, अनुचरः. काही लकार बघूयात आता. लंग लकाराची आलेली क्रियापद बघा या परिच्छेदामधली. लंग लकार आसित, आसन, अयाचत, अवदत. याच्यामध्ये अयाचत त चुकून हलंत झालेला आहे, तो पूर्ण का असला पाहिजे. अवदत ते मात्र रूप बरोबर आहे. याच्यासाठीच पुस्तक पण आपलं समोर ठेवा, कारण काही वेळेस टाईप करताना या स्लाईडमध्ये कदाचित प्रिंटिंग माझ्याकडून चूक टाईप करताना झालेली असू शकते. पुढे बघा. विधिलिंग लकार हा स्यात. आता यावर्षी आपल्याला लोट लकार, विधिलिंग लकार आणि लृट लकार असे काही लकार आहेत. यापूर्वीही तुम्हाला सांगितलेलं आहे. आत्ता जरी आपला विधिलिंग लकाराचा भाग झालेला नसला तरी अशी रूपं लक्षात ठेवत चला. याचा वापर भविष्यकाळासारखा सुद्धा केलेला असतो, हे लक्षात ठेवा. नंतर सविस्तर भाग आपण विधिलिंग लकाराच्या वेळेस अभ्यासूयात. लोट लकार हा प्रेषय. एक तुमंत अव्यय याच्यामध्ये आलेला आहे. आपली धातुसाधित अव्यय झालेली आहेत. तुमंत अव्यय आलेला आहे ग्रहीतुम. हा भाग आपल्या वहीमध्ये सुद्धा लिहून घेत चला. आत्ताच्याच या पहिल्या परिच्छेदावरती काही आपण महत्त्वाचे प्रश्न पाहूयात. एक वाक्येनं उत्तरत यासारखा भाग तर आपण मगाशी पाहिलाच होता. आणखीन काही महत्त्वाचा भाग या परिच्छेदावरती आपण बघूयात. गृहे षड्भृत्याः आसन एकवचनम कुरुत. उत्तर गृहे एकः भृत्यः आसीत. आता षड म्हणजे 6, त्याच्याऐवजी आपण एकवचन करायचं आहे म्हणून एकहा केलं. आणि भृत्याः हे बहुवचन होतं, त्याच्याऐवजी आपण भृत्यः असं
एकवचन या ठिकाणी वापरलं. आसन हे बहुवचन आहे लंग लकाराचं, त्याच्याऐवजी एकवचन वापरून वाक्य अशा पद्धतीने तयार करायचं. दुसरं वाक्य बघा. देवदत्तः वीरबलं सहाय्यम अयाचत प्रश्न निर्माणम कुरुत. आता याच्यामध्ये वीरबलम याला अंडरलाईन पाहिजे म्हणजे अधोरेखित हवं आहे. मग त्यानुसार आपल्याला प्रश्न तयार करता येईल. देवदत्तः कम सहाय्यम अयाचत. इथं द्वितीया वापरली आहे कम. त्याचं दुसरं एक कारण आहे, याच धातूला नेहमी द्वितीयेची अपेक्षा असते. ज्याला याचना करायची किंवा प्रार्थना विनंती करायची त्याची नेहमी द्वितीय विभक्ती वापरावी लागते. म्हणून वीरबलम ही द्वितीय आहे आणि त्याच्यावरती प्रश्न तयार करताना सुद्धा आपण प्रश्न कम ही द्वितीया वापरलेली आहे. तिसरं वाक्य बघा. अद्य सायंकाले तव सर्वान भृत्यान मम गृहम प्रेषय कहाकम वदती. कोण कोणास म्हणाले. तर आता हे वाक्य कोण कोणास म्हणालेले आहे. वीरबलः देवदत्तम वदती. परिच्छेदामध्ये अवदत, अकथयत, अभाषत असं काहीही क्रियापद जरी असलं तरीही आपण कहाकम वदतीचं उत्तर लिहित असताना वदतीमध्येच उत्तर लिहायचं असतं हे लक्षात ठेवा. म्हणूनच वीरबलः देवदत्तम वदती अशा प्रकारानं आपल्याला उत्तर लिहावं लागेल. पहिला परिच्छेद लक्षात येतो का ते पहा. आता आपण दुसरा परिच्छेद पाहूयात. सुरुवातीला आधी आपण अर्थ पाहू आणि मग नंतर यातील महत्त्वाचे घटक आपण अभ्यासूयात. देवदत्ताची पैशाची पिशवी हरवली आहे. 6 सेवकांपैकीच कुणीतरी एक चोरली असं त्याचं मत आहे, म्हणून तो चोराला पकडण्यासाठी वीरबलाकडे मदत मागतो असं आपण पहिल्या परिच्छेदामध्ये पाहिलं. आता दुसरा परिच्छेद बघूयात. वीरबलही सांगतोय की त्या सर्व सेवकांना तू काय कर, संध्याकाळी माझ्या घरी पाठव. पुढे बघा आता. यथा निश्चितम सर्वे सेवकाः वीरबलस्य गृहम आगताः. की ठरल्याप्रमाणे सर्व सेवक वीरबलाच्या घरी आले. आता याच्यावर प्रश्न तयार करता येईल. सर्वे सेवकाः कस्य गृहम आगताः. उत्तर सर्वे सेवकाः वीरबलस्य गृहम आगताः. दुसरा प्रश्न विचारता येईल. के वीरबलस्य गृहम आगताः. उत्तर सर्वे सेवकाः वीरबलस्य गृहम आगताः. प्रश्न कसे निर्माण करायचे आणि त्याचं उत्तरही कसं लिहायचं हे दोन्हीही घटक अभ्यासून ठेवत चला. लक्षात ठेवा की ठरल्याप्रमाणे सर्व सेवक वीरबलाच्या घरी आले. वीरबलेनं पूर्वमेव सर्वेषां कृते समानोन्नतयः यष्टिकाः आनीताः. वीरबलाने पूर्वीच सगळ्यांसाठी सर्वेषां कृते, कृते या अव्ययाला षष्ठी विभक्तीची अपेक्षा असते. आपण पाठीमागच्या घटकामध्ये हा भाग बघितलेला आहे की वीरबलाने पूर्वीच सर्वांसाठी समान उन्नतयः, समान उंचीच्या, उन्नतयः म्हणजे उंचीच्या, यष्टिकाः, यष्टिका म्हणजे काठी, काठ्या आनीताः आणल्या. आता यावरही प्रश्न तयार करता येईल. वीरबलेनं सर्वेषां कृते किम आनीताः. उत्तर वीरबलेनं सर्वेषां कृते समानोन्नतयः यष्टिकाः आनीताः. सः सेवकान अवदत. तो सेवकांना म्हणाला. भोः पश्यन्तु. की हे सेवकांनो पश्यन्तु म्हणजे पहा. एताः माया यष्टिकाः. माया म्हणजे जादूच्या. तो सांगतोय त्या सर्व सेवकांना की या काठ्या जादूच्या आहेत. माया यष्टिकाः, माया म्हणजे जादूच्या, यष्टिकाः म्हणजे काठ्या. तासु एकाम यष्टिकाम स्वीकृत्य. त्यापैकी
एक काठी स्वीकारून सर्वैः सर्वांनी देवदत्तस्य गृहं गंतव्यम, देवदत्ताच्या म्हणजे त्यांच्या मालकाच्या गृहम गंतव्यम घरी जायचं. श्वहा प्रभाते, श्वहा म्हणजे दुसऱ्या दिवशी किंवा उद्या, प्रभाते सकाळी, पुनरागंतव्यम परत यायचे. म्हणजे वीरबल सांगतोय की या 6 काठ्या समान उंचीच्या आणलेल्या आहेत. या जादूच्या काठ्या आहेत. प्रत्येकाने यातली एक एक काठी स्वीकारायची आणि ती स्वीकारून देवदत्ताच्या घरी जायचं आणि पुन्हा सकाळी यायचं. येन केनापि धनस्यूतः चोरितः स्यात्, ज्याने कोणी पैशाची पिशवी चोरलेली असेल. स्यात् विधिलिंग लकाराचं रूप आहे, मागच्या परिच्छेदामध्ये आपल्याला झालेलं आहे. तस्य यष्टिका अंगुली मात्रम दीर्घा भविष्यती, त्याची काठी अंगुली मात्रम म्हणजे एक बोटभर, दीर्घा भविष्यती मोठी होईल. आता याच्यात तो सांगतोय की या जादूच्या काठ्या आहेत आणि ज्याने कोणी चोरी केलेली असेल त्याची काठी एका बोटाने मोठी होईल. म्हणजे अशा पद्धतीनं त्या जादूच्या काठ्या कशा प्रकारे आहेत हे वीरबल त्या चोरांना, त्या सेवकांना सांगतोय. आता यातील काही आपण महत्त्वाचा भाग बघूयात. पहिल्यांदा संधी विग्रह पाहूयात आपण. पुस्तकातूनही संधी लक्षात घ्या. पूर्वमेव, पूर्वम अधिक एव, समानोन्नतयः, समान अधिक उन्नतयः, पुनरागंतव्यम, पुनः अधिक आगंतव्यम, केनापि, केन अधिक अपि. लकार बघूयात आता यातले. लोट लकार, लोट लकाराचं एकच वेगळं क्रियापद आलेलं आहे, पश्यन्तु. लोट लकाराचं रूप आहे हे लक्षात ठेवायचं आहे. पुढं विधिलिंग लकार, भविष्यती, स्यात हे पण रूप होऊन गेलेलं आहे, पण ते पहिल्या परिच्छेदात आपण पाहिलेलं होतं. या परिच्छेदामध्ये आलेलं हे नवीन असलेलं रूप म्हणून इथं आपण घेतलेलं आहे. भविष्यती विधिलिंग लकार हे लक्षात ठेवायचं आहे. आणि लेबंताव्ययाचं एक रूप आलेलं आहे स्वीकृत्य. म्हणजे असे हे जे काही घटक आहेत तेही आपल्याला लक्षात ठेवले पाहिजेत. आणखीन काही पुढचा भाग बघूयात. आता याच्यामध्ये कहा कम वदतीसाठी पुष्कळ वाक्य दिलेली आहेत. आता बरीचशी वाक्य जे काही बोललेलं आहे हा सगळा वीरबलच बोललेला आहे. कोणाला बोललेला आहे? सेवकांना बोललेला आहे तो. म्हणून पुष्कळ वाक्य जे आहेत भोः पश्यन्तीपासून तो हा परिच्छेद संपेपर्यंत यातली सगळी वाक्य कोण कोण असं म्हणालीपैकी कुठलंही एखादं वाक्य आपल्याला परीक्षेला येऊ शकतं. मग आता इथे फक्त उदाहरणार्थ म्हणून मी एक वाक्य घेतलेलं आहे. भोः पश्यन्तु एताः माया यष्टिकाः, कहा कम वदती, कोण कोणास म्हणाले. सगळीच्या सगळी वाक्य एकच उत्तर आहे आपलं, वीरबलाः सेवकान वदती. आता इथे सेवकान पुष्कळ सेवक आहेत म्हणून आपण सेवक या शब्दाचे बहुवचन वापरलेले आहे. देवान ही जशी द्वितीय बहुवचन आहे तसंच आपण इथं सेवकान अशी द्वितीय बहुवचनाचा भाग वापरलेला आहे. पुढचा भाग बघा. यष्टिकाः शब्दस्य द्वे विशेषणे लिखत, असाही प्रश्न येऊ शकतो. आणि याच्याऐवजी रेखाजाल चित्राचा भाग सुद्धा आपल्याला येऊ शकतो. म्हणजे यष्टिकामध्ये दिलेला असेल आणि दोन बाजूला 2 चौकोन रिकामे ठेवलेले असतील, त्याच्यामध्ये आपल्याला 2 त्याची विशेषणं लिहायची आहेत. आता त्या काठ्यांची 2 विशेषणं कोणती आहेत? तर पहिलं विशेषण आहे समानोन्नतयः म्हणजे समान उंचीच्या, हे त्याचं पहिलं विशेषण आहे. आणि दुसरं माया म्हणजे जादूच्या. समास आलेला आहे. समासाचा भाग आपल्याला आता 9वी आणि 10वीसाठी आहे. अजून समास झालेले जरी नसले तरी जसे जसे समास पाठातून येतील, जे आपल्या अभ्यासक्रमामध्ये आत्ता 9वीला आहेत ते आपण लिहून ठेवायचे आहेत. ते कसे आले तो भाग आपण नंतर समासाच्या वेळेस पुन्हा अभ्यासणार आहोतच.
धनस्यूतः, धनस्य स्यूतः षष्ठी तत्पुरुष समास आहे. म्हणजे अशा प्रकारानं वीरबल जो आहे तो त्या सर्व सेवकांना समान उंचीच्या काठ्या देतो, त्या जादूच्या आहेत असं सांगतो आणि प्रत्येकाने या काठ्या घेऊन देवदत्ताच्या घरी जावे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी परत यावे असं म्हणून तो सर्व सेवकांना पाठवून देतोय आणि त्यांना सांगतोय की ज्याने कोणी चोरी केलेली असेल त्याची काठी एका बोटाने मोठी होईल. इथपर्यंतचाच भाग आपण पाहूयात. पुढील भाग आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासूयात. झालेला हा घटक पुन्हा पुन्हा पुस्तकातून वाचून बघा. यातील सर्व घटक आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा आणि या सर्वांचा सराव करा. पुढील भाग आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासूयात.